नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःच. बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा त्याचं धोतर कसं असतं ते. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरते? काल राहुल गांधीने सांगितले ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीची आणि अमित शहाच्या. गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं. ते आम्हाला सांगतात भीती. हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सीज म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका नीट. आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिक. एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो. बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही. आणि त्याला पद्मभूषण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा हा माणूस. मला असं वाटतं आज जर भगतसिंग असतील त्या कोश्यारीनं खूप चोपडा असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून. इतका ड दर्जाचा हा माणूस आहे. खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे. कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे.